आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना महानगरपालिकेत भाजपाच्या नव्या आणि जुन्या गटात काल वाद झाला होता। हाणामारीही झाली, गुन्हाही दाखल झाला। भाजपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर आणि भाजपामध्ये नव्यानेच आलेले महावीर ढक्का यांच्यामध्ये हा वाद झाला। आता या वादात मनपामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या शिंदे सेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उडी मारली आहे आणि मनपामध्ये गुंड गेल्यावर असेच होणार असा फटका देखील भाजपाला मारला आहे। महापालिकेमध्ये गुंड गेल्यानंतर असंच होणार आहे। आता या गुंडावर चाप आणण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे यांची निश्चितपणे या ठिकाणी आहे। मी तर आयुक्त यांना अशी मागणी करणार आहे की आयुक्त महापालिका आयुक्त शर्मा आहेत, अंजली शर्मा, त्यांनी या सर्व गोष्टीचं फुटेज तपासलं पाहिजे। महापालिकेमध्ये शस्त्र येतात कसे आणि नगरसेवक लोक शस्त्र आणतात कसे, आणि जर असं झालं असेल तर तातडीनं सुमोटो तातडीनं जे कोणी दोषी असतील त्यांचा प्रस्ताव नगरसेवक त्यांचं पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी शासनाला पाठवला पाहिजे। मग तो गुन्हेगार कोणी कसत नाही, हा असेल तो असेल, इकडचा असेल तिकडचा असेल, या गटाचा असेल त्या गटाचा असेल, आमचं काही म्हणणं नाही। पण महानगरपालिकेमध्ये शस्त्र आणले, शस्त्र दाखवले गेले, शस्त्र मारले गेले, त्यामुळे ही आयुक्ताची जबाबदारी आहे। तसा प्रस्ताव त्यांनी सुमोटो शासनाला पाठवला पाहिजे आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं पाहिजे। आणि आता ते तुम्हाला माहित आहे ना, नाही का सांगायची गरज आहे। हा, नवा गट वर्ष जुना गट असं चालू आहे भांडण त्यांचं। तुम्ही साथ कोणाला दिली? कारण तुमचे नगरसेवक काही 100% जे आम्ही म्हणलो सत्याच्या पाठीमागे उभा राहा। ज्याने तिथं शस्त्र काढले असतील तर हे बघा, संस्था आपली आणि महापालिकेमध्ये अशा पद्धतीने शस्त्रास्त्र येत असतील तर मग तो कोणी कसत नाही, आमच्या गटाचे कसत नाही, आम्ही त्याला विरोधच केला असतो। पण अशा पद्धतीने शस्त्रास्त्र काढणं आणि महापालिकेमध्ये अशा पद्धतीने दादागिरी करणं हे कदापि खपून घेतले जाणार नाही। महानगरपालिकेमध्ये नाकापेक्षा मोठी जड असं भाजप व्हायला लागले सध्या। नाही, याचा वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे विचार होईल। भारतीय जनता पक्ष अत्यंत शिस्तीचा पक्ष आहे, शिस्तीनं काम करणारे लोक आहेत। ते कदापि अशा पद्धतीने हे गुंडागर्दी सहन करणार नाहीत आणि सहन करूही नाही। त्यामुळं हे गंभीरपणे प्रकरण हाताळलं जाईल। शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे। आणि मी, तुम्ही शिस्तभंग काय बोलता, मी म्हणतो ना त्याचा प्रस्ताव पाठवला पाहिजे नगरसेवक पद रद्द करण्याचा।